माणसांशी व्हिडिओ कॉलवर बोलता, परदेशात राहणाऱ्या आपल्या माणसांशी व्हिडिओ कॉलवर बोलता आणि त्याच तोंडाने तंत्रज्ञानाने नाती तोडली म्हणता. मरणाऱ्या आजोबाला व्हेंटिलेटर वापरून वाचवता, मरणाऱ्या आजोबाला व्हेंटिलेटर वापरून वाचवता आणि तंत्रज्ञानाने नाती तोडली म्हणता. एकाच गाडीत एकत्र बसून सहलीला जात नाहीत काय, एकाच गाडीत एकत्र बसून सहलीला जात नाहीत काय. मग तंत्रज्ञानामुळे माणसातील नाती तोडली जात आहेत काय? नाही, नक्कीच नाही. अहो, तंत्रज्ञान म्हणजे आधार, तंत्रज्ञान म्हणजे रक्षक. चांगला करा वापर, नाही बनणार भक्षक. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, निरीक्षीर विवेक बुद्धीने परीक्षण करणारे सुज्ञ परीक्षक गण, शिक्षक, शिक्षिका, माझे स्पर्धक मित्र आणि या शाळेतील विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण संस्था म्हणजे तंत्र आणि शिक्षण म्हणजे ज्ञान, असे शाळारूपी तंत्रज्ञान आपल्या उमरगा तालुक्यात सर्वप्रथम सुरू करणारे कैलासवासी हरिपंत राखेलकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ आजच्या तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेच्या प्रतिकूल बाजूने म्हणजेच आजच्या तंत्रज्ञानामुळे माणसातील नाती दुरावली जात नाहीत, याविषयी मी माझे मत मांडणार आहे. सर्वप्रथम तंत्रज्ञान म्हणजे काय हे समजून घेऊ. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की विज्ञानाचा जन्म हा प्रश्नातून होतो आणि तंत्रज्ञानाचा जन्म हा गरजांमधून होतो. जर आपण तंत्रज्ञानाला दुरावासे म्हणत असू तर आपण विज्ञानाच्या प्रगतीचा अपमान करत आहोत. स्वामी विवेकानंद म्हणतात की तंत्रज्ञान म्हणजे मानवी मेंदूचा विस्तार आहे. सत्ययुगातील समुद्र मंथन म्हणजे तंत्रज्ञान, त्रेतायुगातील श्रीरामाचा राम सेतू म्हणजे तंत्रज्ञान, द्वापार युगातील असुरांचा वध करणारे श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र म्हणजे तंत्रज्ञान, कलियुगातील छत्रपती शिवरायांची गनिमी कावा युद्धनीती म्हणजे तंत्रज्ञान आणि आजच्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील लेखणी म्हणजे तंत्रज्ञान. मग मला सांगा, यापैकी कोणत्या तंत्रज्ञानाने तुमच्या नात्यामध्ये दुरावा आणला आहे? तर कोणत्याच नाही. याच तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे काही जीवन सुधारण पहा. अनेक पती पत्नींना लग्नानंतर 20-20 वर्ष मुलबाळ होत नाही. अशा वेळी त्यांच्या नात्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण होते. अशा दाम्पत्यास मातृत्वाचे सुख प्राप्त करून देण्यासाठी IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी सारख्या तंत्रज्ञानाने त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणली आहे आणि त्यांना मातृत्वाचे सुख दिले आहे. मग मला सांगा, हे तंत्रज्ञान नात्यात दरी निर्माण करणारे आहे का? नाही, नक्कीच नाही. तर ते माणसाला माणसाशी जोडणारे आहे, माणसाला समाजाशी जोडणारे आहे. दिखाव्यासाठी सांभाळलं जाणारं नातं हे नातं नसतं, दिखाव्यासाठी नातं सांभाळणं हे नातं नसतं. तंत्रज्ञानाशिवाय माणुसकी केवळ एक स्वप्न असतं, माणुसकी केवळ एक स्वप्न असतं. माणसं दुरावतील असे म्हणणारे ढोंगी आहेत. अरे, माणसं दुरावतील असे म्हणणारे ढोंगी आहेत, कारण तंत्रज्ञानाशिवाय त्यांचं पानही हलत नसतं, त्यांचं पानही हलत नसतं. माझी स्पर्धक बहीण म्हणते की तंत्रज्ञानामुळे माणसं दुरावली, पण त्या आईला जाऊन विचार, जिचा मुलगा सीमेवर रक्षण करतोय किंवा परदेशात शिकतोय. जर आज व्हिडिओ कॉल नसता तर त्या आईला आपल्या मुलाचा चेहरा पाहण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागली असती. तंत्रज्ञानाने केवळ आवाजच दिला नाही तर स्पर्शांनी डोळ्यातील ओलावा जिवंत ठेवला आहे. हे दुरावले नाही, तर हे नात्यांना दिलेले ऑक्सिजन आहे. माझ्या स्पर्धक मित्रांचा असा आक्षेप आहे की तंत्रज्ञानामुळे माणसातील क्रूरता वाढली, पण वास्तव हे आहे की सीसीटीव्ही, डिजिटल फुटप्रिंट, सायबर फॉरेन्सिक यांसारख्या तंत्रज्ञानामुळे माणसातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घातला आहे. माणसातील क्रूरता ही पूर्वीही होती, फक्त ती दडलेली होती आणि या तंत्रज्ञानाने ती उघड केली आणि माणसाला अधिक सुरक्षित केले आहे. तुमच्या ढोंगी नात्याचे वाभाडे तंत्रज्ञानानेच काढले. अरे, तुमच्या ढोंगी नात्याचे वाभाडे तंत्रज्ञानानेच काढले. म्हणूनच आज तुमचे दुराव्याचे प्रश्न वाढले, म्हणूनच आज तुमचे दुराव्याचे प्रश्न वाढले. रक्ताची नाती ही जन्माने मिळतात, पण तंत्रज्ञान तुम्हाला वैचारिक नाती शोधण्याची संधी देते. जर तुमच्या घरातील लोक तुम्हाला समजून घेत नसतील तर तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्यासारख्या विचारांची जोडते. हे दुरावणे नाही, तर हे खोट्या नात्यांच्या ओझ्यातून मिळालेली मुक्ती आहे. तंत्रज्ञानाने माणसाला तोडले नाही, तर त्याला आरसा दाखवला आहे. दिवा विझण्यास प्रत्येक वेळेस वाराच कारणीभूत नसतो, दिवा विझण्यास प्रत्येक वेळेस वाराच कारणीभूत नसतो. दिव्यातील तेलही अनेकदा संपलेले असते. माझ्या स्पर्धक बहिणीने आताच तंत्रज्ञानाबद्दल अनेक दोष सांगितले, पण ती ही विसरते की जर आज तंत्रज्ञान नसते तर ती कुठल्या तरी शेतामध्ये घाम गाळत किंवा एखाद्या गुहेमध्ये जगण्यासाठी संघर्ष करत बसली असती. तंत्रज्ञानाने माणसाला दुरावले नाही, तर माणसाला अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध केले आहे.
आपल्याला सर्वांनाच माहित आहे तंत्रज्ञान हे दुरावलेले आहे, पण तंत्रज्ञान हे खरे पाहता तंत्रज्ञानामुळेच आज आपली नाती शाबूत आहेत आणि शाबूतच आहेत. अरे ज्या माईकवर ओढून तू तंत्रज्ञानाला शिव्या देतो, ज्या माईकवर ओढून तू तंत्रज्ञानाला शिव्या देतो, त्याचाच आवाज तुझ्या अस्तित्वाचा पुरावा देतो, त्याचाच आवाज तुझ्या अस्तित्वाचा पुरावा देतो. तंत्रज्ञानामुळे आज आपल्या नात्यांना एक वेगळेच वळण दिले आहे. शिक्षणाचे नवीन तंत्रज्ञान म्हणजे ऑनलाईन शिक्षण देताना अनेक वेळा शिक्षक पक्षपात आणि भेदभाव करतात, पण ऑनलाईन शिक्षणामध्ये अशा प्रकारचा कोणताही अन्याय होत नाही. ऑनलाईन शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांना समान दृष्टीने पाहणारे शिक्षण आहे. यामुळे गुरु शिष्य नात्याला कसल्याही प्रकारचा डाग लागत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे की तंत्रज्ञानामुळे माणसातील नाती तोडली जात नाहीत आणि नाहीतच. तंत्रज्ञान म्हणजे तरी काय हो? दोन तीरावरील माणसांची भेट घडवणारी होडी तंत्रज्ञान. दुसऱ्याला भेट दिल्यावर वेळ वाढवते ती घडी ही नाते वाढवते ती घडी ही तंत्रज्ञान. आगीत जीव वाचवते ती फायर ब्रिगेडची शिडी ही तंत्रज्ञान. आणि आपल्याला शाळेला घेऊन येते ती गाडी ही तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाला दुरावा असे म्हणणारे माझ्या स्पर्धक मित्रांचा हे केवळ आणि केवळ वेडेपणाचा कळस आहे. तंत्रज्ञान हे नात्यांना दुरावणारे नाही, तर ते नात्यांचा गोडा वाढवण्यासाठी तयार केलेले विज्ञान आहे. धन्यवाद.